नमस्कार मंडळी, शीतलची दुनिया या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। सगळ्यांना गुड मॉर्निंग। सकाळचे 7 वाजले आहेत। वातावरण खूप छान झाले। थोडंसं वातावरण तुमच्याशी पण शेअर करावं वाटलं। तर चला, आज मी माझ्या पद्धतीने लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चटपटीत अशी फ्रेंच फ्राईजची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे। ती तुमच्याबरोबर शेअर करते। हे 3 बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्यानंतर ह्या बटाट्यावरील साली काढून घ्यायच्या। अशा प्रकारे सर्व साली काढून घ्यायच्या। हा बघा, मी सर्व साली काढून घेतल्या। त्यानंतर स्वच्छ पाणी घेऊन ही बटाटे त्यामध्ये ठेवायचे। अशी बाहेर ठेवली ना तर ही बटाटी काळी पडतात, त्यामुळे ही पाण्यातच ठेवायची। त्यानंतर असा उभा एक बटाटा बघून थोडासा तो दोन्ही बाजूनी कट करून घ्यायचा आणि असा उभा स्लाइस पाडून घ्यायच्या। पातळ स्लाइस पाडून घ्यायच्या। जाड झाले का ती फ्राईज खूप असे जाड होतात। ते तळल्यानंतर पण असं कच्चा असल्यासारखं लागतं, त्यामुळे स्लाइस अशा पातळच पाडून घ्यायच्या। त्यानंतर ह्या बटाट्याच्या उभ्या अशा फ्राईज करून घ्यायच्या। अशा प्रकारे सर्व बटाट्यांच्या फ्राईज बनवून घ्यायच्या। एका आकाराच्याच फ्राईज बनवायच्या। लहान मोठं करायचं नाही आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बनवायच्या। एकसारख्याच आल्या पाहिजे। अशा प्रकारे सर्व बनवून घ्यायच्या। त्यानंतर ह्या पाण्यात मीठ टाकून घ्यायचे। म्हणजे मिठाच्या पाण्यात ह्या फ्राईज टाकून 5 मिनिटं अशा त्या भिजत ठेवायच्या। अशा प्रकारे मी सर्व फ्राईज तयार करून घेतले। मिठाच्या पाण्यात ते भिजत ठेवले 5 मिनिटं। त्यानंतर हे सर्व फ्राईज एका ताटात काढून घ्यायचे। त्यानंतर एक मोठं असं ताट घेऊन त्यावर एक कॉटनचा कपडा पसरून ठेवायचा आणि त्यावर ह्या फ्राईज पसरवून घ्यायच्या। सर्व फ्राईज पसरवून घ्यायच्या अशा प्रकारे। बघा, ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे। लहान मुलांना खूप आवडते असं फ्रेंच फ्राईज खायला। त्यानंतर त्याच्यातील सर्व पाणी असं कोरडं करून घ्यायचं, म्हणजे फ्राईज कोरड्या करून घ्यायच्या। त्यानंतर गॅसवर एक छोटीशी कढई ठेवून त्यात मीठ टाकायचे आणि ह्या फ्राईज आहेत त्या कढईमध्ये आता शिजायला टाकायच्या। अशा पद्धतीने पाणी जरा 5 मिनिटं गरम होऊ द्यायचं। त्यानंतरच त्या फ्राईज त्या कढईत टाकायच्या। पाणी थंड असताना टाकायचे नाहीत। आता बघा, अशा पद्धतीने माझे पाणी वाफ आलेली दिसते। असं चेक पण करायचं, म्हणजे थोडंसं नॉर्मली तुटलं पाहिजे फ्राईज, जास्त शिजवायचं नाही। थोडंसं कच्चं ठेवल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा छान येतो। झालं, आता थोड्या वेळ शिजवून घेतल्या आम्ही फ्राईज। आता त्या एका पातेल्यात काढून घेत आहे। खूप सोपी आणि झटपटीत होणारी रेसिपी आहे ही।
त्यानंतर त्या पातेल्यातून असं एका ताटात काढून घ्यायचं. त्यानंतर त्यावर कॉर्नफ्लॉवर थोडासा टाकून घ्यायचा. त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं. त्या फ्राईजला सर्व हा मसाला लागला पाहिजे. ह्यात मी कलर टाकला नाही, कारण छोटी छोटी मुलं खात असतात ना, ते कलर नाही छान लागत आणि जास्त तिखट पण नाही, नुसता चाट मसाला टाकला आहे. त्यानंतर गॅस चालू करून त्यावर कढई ठेवायची आणि फ्राईज तळण्यासाठी किती तेल लागतं त्या प्रमाणात आपण तेल ओतून घ्यायचं कढईत. अशा प्रकारे तेल गरम होऊ द्यायचं. त्यानंतर ह्या फ्राईज त्यात तळण्यासाठी टाकायच्या. अशा प्रकारे सर्व फ्राईज तळून घ्यायच्या, व्यवस्थित खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. अशा खरपूस तळून घेतल्यानंतर ते जरा असं ताटात टिश्यू पेपर ठेवून त्यावरती काढून घ्यायच्या. यामध्ये कलर नसल्यामुळे हा जरा फ्राईज अशा पांढरट पांढरट दिसत आहे. अशा प्रकारे सर्व फ्राईज तळून व्यवस्थित घ्यायच्या. तुम्हाला वाटेल वरून मसाला, चाट मसाला टाकायचा, तर ह्यांनी आताच कसा काय टाकला, तर ते कसं होतं, वरून टाकलं ना मुलांच्या हाताला चिटकायचं चान्सेस असतात, त्यामुळे आतूनच टाकायचा. अशा प्रकारे फ्राईज माझ्या तयार झाल्या आहेत. आता ही माझी छोटी 2 मुलं आहेत, त्यांना मी टेस्ट करण्यासाठी फ्रेंच फ्राईज दिले आहेत. त्यांना खूप आवडतात फ्रेंच फ्राईज. बघा हा कसा म्हणतोय, माझा छोटा मुलगा आहे, मम्मा खूप छान झालेत फ्राईज म्हणतोय. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून पहा. धन्यवाद.